अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच भावनिक आणि स्वामी समर्थांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी म्हणतात, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं। कोणी नावे ठेवली ना तर थांबायचं नसतं, आपलं फक्त चांगलं काम करायचं असतं। अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ तुमचं वाढवायचं असतं। नाराज मुळेच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं। पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं। लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य फक्त दाखवायचं असतं। जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपण फक्त तिकडे लक्ष नसतं। रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मात्र मन जिंकायचं असतं। आणि प्रेमाने मन जिंकले की सर्व काही सिद्ध होते आणि तुमचा विश्वास ही वाढत जातो। प्रेमामुळे लोकही तुमच्या जवळ येत जातील। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या मनातील इच्छा या व्यक्त करा। आणि तुमच्या सर्व काही इच्छा या स्वामींना माहीत आहेत तर असतील तर मग तुम्ही असं टाईप करा की स्वामी, तुम्हाला आमच्या इच्छा माहीत आहेत, तुम्ही त्या नक्कीच पूर्ण करा, असं कमेंट करा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा व तुमच्या मनोकामना या पूर्ण हो आणि देव तुम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवो, हे स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी म्हणतात, अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये? थांब आता, हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? व तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्या सोबत आहे। त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे। लोक बोलणारच, तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार, एवढंच तुला करायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे। कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधायला लाग। मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या। त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या। श्री स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा। श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्हाला त्यांचा अनुभव येईल। आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहिलेलं चांगलं असतं। कुणाशी काही वाद घालू नये आणि बोलू नये। अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं आणि एक लक्षात घ्यावं, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात। त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं। काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात। नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं। मग अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या आणि लगेचच मिळतात। खूप काही शिकावयास मिळतं। म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ वाटत असेल ना, त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक भरपूर चांगला उपाय मार्ग समजण्यात येईल। आणि असा तुम्ही उपाय काढला तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत उपाय निघेल। श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत। त्यांच्या भक्तीचे सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते। भावभक्तीने, आर्ततेने हाक मारली असता ते तात्काळ हो देतात आणि ते स्मर्तगामी आहेत। भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार नक्कीच आहेत आणि त्यांच्यावर आपण तेवढाच भक्कमपणे विश्वास करायला हवा। ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार। ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाची भीती। ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभर कीर्ती। जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील नक्कीच वजा। आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे। म्हणून त्या प्रकारे तुम्ही जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि स्वामी तुम्हाला ते दिवस नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला चांगले दिवस आता येणार आहेत। गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ? तोची एक समर्थ, श्री स्वामी समर्थ। आणि तेच आपल्या पाठीमागे आहेत आणि तेच आपलं सर्व लीला आपल्याला दाखवत आहेत।
नामाची महिमा अपरंपार आहे. जपता स्वामी नाम वारंवार, कृपा होते स्वामींची अपार. असं तो म्हणाला खूप आधार. म्हणून मुखातून एकच नाव येते, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अडचणींच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमात सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आवाज आपल्याला आपल्या हृदयापासून येत असला तर मग आपल्याला कसली चिंता असणार नाही. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. आणि जर तुम्ही वाईट गोष्टी कराल तर नक्कीच तुम्हाला वाईट गोष्टी परत मिळतील. मग हे तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कशा गोष्टी या पार पाडायच्या आहेत. मनात एक, पोटात एक, होटात एक, आणि अशा लोकांपासून लांबच राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे. आणि अशी लोक तुम्हाला भरपूर मिळतील आणि त्यांचं ते तुम्हाला काहीच सांगणार नाही आणि ते तुमचा भरपूर फायदा घेऊन घेतील. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, एवढं लक्षात ठेवावं. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त लहान तहान लागल्यावरच दिसतात आणि फक्त काम असल्यावरच ते आपल्या जवळ येतात आणि काम झाले की ते निघून जातात. मृत्यू कधी कसा येईल ना हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून जे मिळालं आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य. माझं तुझं काही नाही, हे धन आहे परक्याचं. म्हणून असं समजून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चालले पाहिजेत. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते ना, तेव्हा त्यापेक्षाही काहीतरी मौल्यवान देण्याकरता तुमचा हात ती नक्कीच रिकामा करत असते. म्हणून तुम्ही तेवढे तुम्ही धैर्य धरलं पाहिजे आणि तुम्ही तेवढी शांतता ठेवली पाहिजे. तुम्हाला तुमच्यात जे तुम्हाला वाटत नाही ते पण तुम्हाला मिळेल. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, असे स्वामी म्हणतात. म्हणून तुमच्या हातून कोणाचे ना कोणाचे तरी काम नक्कीच झाले पाहिजे आणि चांगले काम केले तर चांगलेच कर्म आपल्या फळाला येतात. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला ना, तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. मग तो शेवट कशावर अवलंबून असतो तर कर्मावर. आणि कर्म तुमची चांगली असली तर तुमचा शेवटही नक्कीच चांगला होईल. माणूस फक्त भ्रमात जीवन जगत आहे. हा माझा, तो माझा, जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळ असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आहे. आणि तुम्ही जेवढे समाधानी राहाल तेवढेच तुम्ही श्रीमंत होत जाल आणि तेवढेच तुम्ही मनापासून सर्व गोष्टी कराल. नाहीतर तुम्हाला हाव असली तर मग तुमच्याकडे काहीही उरत नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून नक्कीच रडू नका, कारण ती बाधातच असते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनवता नक्कीच येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आणि आपल्या वृत्तींवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल. म्हणून करता हे स्वामी आहेत असे ज्याला वाटले ना, त्याने सर्व काही साधले आणि सर्व काही त्याला जीवनात मिळून गेले. कारण तो वाईट झालं तरी श्री स्वामी समर्थ आपल्याला हे दाखवत आहेत आणि चांगलं झालं तरी श्री स्वामी समर्थ आपल्याला दाखवत आहेत. असं ज्याला वाटलं ना, तो खरंच स्वामींच्या भक्तीत लीन असतो. सद्गुरूंकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो. असा सर्व संतांनी आपला अनुभव नक्कीच कंठमारपणे सांगितला आहे. कोणतीही वृत्ती मनात उठू देऊ न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही, देव जवळच आहे. फक्त ते नामस्मरण तुम्ही मनापासून केले पाहिजे. पैसे असून साधं राहिलं तर लोक भरपूर भिकारडा समजतात. म्हणून लोकांच्या कधी नादाला लागू नका. ते काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. ते पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात आणि कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. भरपूर दानधर्म आपण केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणणार, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटच खाऊन सुटलाय म्हणतात.
तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलंय असं म्हणणार. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही धंदा नाही, नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. याचाच अर्थ ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही नाही बसू देत नाही. शेवट आपण आपण ठरवायचं की जीवन कसं जगायचं असतं. हसत हसत जगायचं की मग रडत रडत जगायचं असतं. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळायच्या असतात. त्या चघळत बसायच्या नसतात. नाहीतर जीवन आणखी कडू होत जाते. सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे आणि नक्कीच समाधानी होऊन जावे. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्या सोबत स्वामी होते, स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ आयुष्यात कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यांचा सहवास तुम्हाला लाभला तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची नक्कीच कमी पडणार नाही. माणूस जेवढा आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकत असतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतात ते स्वामी आहेत. म्हणून त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते आणि ते माझ्या सगळ्या संकटात मला मदत करत होते. आज खूप एकटं वाटलं, पण सांगायचं कोणाला असं नातं असतं. अस्वस्थ होतं होतं मन, पण बोलणार कोणासोबत. खूप अवघड असतं स्वतःला समजावणं. आपलंही मन ओळखणारं एक अस्तित्व असावं. आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देणारं. निरागस असतं मन, त्याला समजवता देखील येत नाही. तुमच्यासोबत असताना पूर्ण जग विसरायला होतं. दोन मन जुळली की आयुष्य जगायला देखील बळ येतं. नात्यातील ओढ दोघांनाही असावी लागते. एकानेच पुढाकार घेऊन नाही जमत कधी. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं सगळं आपलं असावं, पण आपलं सगळं असूनही मन उदास होतं. कारण तर आपल्या सगळ्यात जवळच्या माणसाची सोबत नसते. तुम्हाला आयुष्यात मानलं आहे. आता आयुष्याची सुरुवात आणि शेवट देखील तुम्हीच आहात. म्हणून तुम्ही फक्त नातं जोडावं तर श्री स्वामी समर्थांशी जोडावं व त्यांची संगत करून घ्यावी. त्यांची संगत केली तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि तुमच्यासोबत सर्व काही नक्कीच चांगले होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटला असे तुम्ही समजायला हवं. आणि मग तुम्हाला ज्या दिवशी ईश्वर भेटेल तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टींची प्रचिती आपोआप होऊ लागेल. एकदा श्री बाळाप्पा श्री स्वामी समर्थांना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता? कोणता जप करता आम्हाला पण सांगा. मग श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त सांघिक जप हा झालाच पाहिजे. आणि तो जप म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम हे ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणं म्हणजे अनव्यवस्था आणणे होय. मग त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य हे ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. म्हणजे घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, मग त्यामध्ये भिंतीला खिडक्या केल्या, वर आड्याला झरोके नक्कीच केले. मग आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की मग आम्ही का म्हणून लहान असावे, मग आम्ही दरवाजाने इतके मोठे होणारच असे म्हणून ते दरवाजाने इतके मोठे झाले. खिडक्यांनीही तोच विचार केला असता आणि त्या सगळ्या दरवाजाने इतक्या मोठ्या बनल्या असत्या. मग असे झाल्यावर त्या घराचे नक्कीच काय होईल. हे जसे योग्य नव्हे तसे ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो, त्या घराचा विचका व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. आणि मग ते सगळ्यांच्या मनाप्रमाणे सगळेच जगत असले तर मग नक्कीच तिथे भांडणं हे होणारच. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून हे असतेच आणि ते समजायला परम भाग्य लागते आणि देवाचा आशीर्वाद आपल्यावर लागतो. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एकदा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार. मग अशी त्याला काळजी असतेच. म्हणजे त्याला सर्व खरेच सुख असे नसतेच.
असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही, त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो, म्हणून आपण फसत असतो. म्हणून जे आहे त्यात जो समाधान मानतो तो खरंच सुखी आणि समाधानी असतो. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका आणि भगवंताचं नाम घ्यायला शिका. अशा त्या 5 मिनिटाचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही, एवढा मिळतो. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना ना जसा आनंद खरा मिळतो ना, तसेच इथे आहे. तुम्ही कितीही बोलले की मी नामस्मरण करतो करतो, पण तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समंतांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी त्यांच्या दुकानात लावत असतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती नक्कीच ठेवावी. त्याचा आनंद नामात असेल ना त्याला नित्य दिवाळीच आहे आणि सर्व काळ तो आनंदच मनवत असतो. एकच ठिकाणी संबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, मग त्याचप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण ते आवडीनं तळमळीने भावाने घेत नाही, त्यात नामाचा काय दोष? नामाची भावना वाढवणे हीच उपासना आहे. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही. त्याचे फळ शेवटचे साधायचे असेल तर अंतकाळी नाम साधायचे आणि मग तुम्हाला सर्व काही दिसू लागेल. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत कोणालाच नाही, पण समाधान राहायचे असेल तर नामानेच ते टिकत असते. मग तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरी ते टिकत नाही, ते फक्त नामानेच टिकत असते. श्री स्वामींच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती तुम्हाला प्रत्येकाला रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला येऊ शकते. फक्त तुम्ही त्या परमेश्वरी शक्तीला आपले सुख दुःख वेळेत न चुकता सांगायला हवं. त्यासाठी तासनतास बसायला हवे असे नाही. त्यासाठी रोजचा ठराविक वेळ मात्र न चुकता द्यायलाच हवा. त्याला स्थळ काळ वेळेचे बंधन हवे. तेव्हाच ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य ती वाट सापडते. आणि स्वामी सखांना जे जमले ते प्रत्येकाला जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही हे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. आणि भक्तीचे वैभव प्राप्त करण्यासाठी हवी दृढ श्रद्धा, विश्वास, चिकाटी आणि जिद्द. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ब्रह्माबद्दलची आतुरता. अविश्रांत कष्ट घेऊन मनावर संयम ठेवून जर तुम्ही या वाटेवर चाललात तर हे दिव्य जीवन तुम्हाला सहज नक्कीच प्राप्त होईल. आणि मग तुम्हाला सर्व काही मिळून तुम्ही खुश व्हाल. चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिरणारच नाही. मन यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो. आणि मनी कोणाच्या हातात आहे तर तो आपल्या श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांच्या स्वामी समर्थांच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोटचं स्वामींचं नाव घेतलं तर चिंता नक्कीच निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी ज्यांच्या हातात आहे तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता ही संपली समजा. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलेच पाहिजे. मग तुम्ही नाम घेत असले तर मग तुमचे मन हे अगदी निर्मळ होऊन जाते आणि त्या मनात कोणाविषयी कसली शंका नसते. जगात जे लोक दुःख भोगतात ना त्यांनी मागील जन्मी अमुक एखादे कर्म नक्कीच केले असतील आणि हे जरी समजले नाही तरी पण जे करू नये ते त्यांनी केले आहे. आणि ही गोष्ट निश्चित, परंतु त्यामध्ये भगवंताची एक मोठी सोय ठेवली आहे आणि ही ती की जो देहाला विसरेल ना त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर नक्कीच पडत असतो. एवढं लक्षात ठेवा. आपल्या शरीराला काही रोग झाला ना तर आपण लगेचच त्याची काळजी घेतो. वास्तविक आपले मन शरीराहून अगदी आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते आणि त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाची, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत नाही. मनाच्या निरोगी जीवनासाठी आपण काही करीत नाही. शरीराला जसे रोग पोखरतात तसेच काम, क्रोध, मोह, मत्सर, लैकिक स्वार्थ, संशय व शुद्ध बुद्धी माणसाच्या मनाला निस्तव करतात आणि त्यापायी जीवन हैराण होते. आणि शरीरातील रोग बरे होण्यासाठी बाहेरून औषधे ही लागते आणि आतून जीवनशक्ती लागते. तर मनाचे रोग बरे होण्यासाठी बाहेरून भगवंताचे स्मरण
आणि आतून भगवंतावर अथवा सद्गुरूंवर श्रद्धा असावी लागते. मग भगवंताच्या नामामध्ये भगवंताचे स्मरण साठलेले आहे. भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम. हे एक रसायन आहे. त्यामध्ये मोठी शक्ती साठलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तिथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वस्वरूपी भिडते आणि भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम कसे संपादन करावे याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन ते करत असते. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयीची अवस्था. परंतु त्या समयी माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो आहे, आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे आणि मन अगदी परमेश्वराकडे रमून जायला पाहिजे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. आणि ते ओळखण्यासाठी तुम्हाला माणूस जपायला शिकायला लागेल आणि माणूस ओळखायला शिकायला लागेल आणि भगवंत प्राप्ती नक्कीच करायला लागेल. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहत असतो, त्याचा भाव पाहतो, ऐरवी तो त्याच्या जवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. मग श्री स्वामी समर्थ आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल नक्कीच खात्री बाळगा. त्यांना तुम्ही आपली सुखदुःखी नक्कीच सांगत जावा. दिवसकाठी एकदा तरी स्वामींपुढे उभे राहून त्यांना अनन्य भावाने शरण जा आणि त्यांचा नमस्कार तुम्ही घेत जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख नक्कीच दूर व्हायला लागतील आणि तुम्हाला हे अनुभव नक्कीच यायला लागतील. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवा. वाहन सामान, भाज्या, दूध, कपडे, घरभाडे, पेट्रोल, मुलांची पुस्तके, शुल्क, औषधे, गोळ्या, बिस्किटे, सिनेमा, हॉटेल, सुट्ट्या, भेटवस्तू, आहेर, दागिने, हौस, मौजमजा, सण समारंभ इत्यादीसाठी फक्त आणि फक्त पैसाच कामी येतो. मग तुम्हाला पैसा हा नक्कीच कमवावा लागेल. फक्त तुम्ही भगवंत भक्तीत राहिले तर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाहीत आणि पैसाही तुम्हाला तेवढाच उपयोगी आहे. श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबतच बुद्धी आणि नियोजनाचाही जोड लागते. मग अंग मेहनत कितीही महत्त्वाची असली तरी शिक्षण या गोष्टीला सुद्धा पर्याय नाही. कल्पकता, योजना आणि युक्त्या, व्यवसायाला हे सगळे कितीही पूरक असले तरी अभ्यास आणि पूर्वतयारीशिवाय सगळे फोल ठरते. म्हणूनच आधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि मगच व्यवसाय केला पाहिजे. मग तुम्हाला सर्व काही कळत जाते. यशस्वी आणि स्थिर स्थावर व्हायचे असेल तर मग ज्या गोष्टी आज करू शकता त्या कधीच उद्यावर ढकलू नका. उज्ज्वल भविष्यासाठी पैसा साठवायला हवा, बचत करायला हवी. लक्षात ठेवा, सतत कुठली ना कुठली कारणे सांगणारी माणसे कधीच यशस्वी श्रीमंत होत नाहीत आणि त्याउलट आर्थिक नियोजन करणारी कुटुंबवत्सल माणसे कधीच कुठलीच कारणे सांगत नाहीत. आज आत्ता या क्षणी बचतीसाठी ते 3 शब्द हे मूळ धरून चालतात. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती नक्कीच देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. मग त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात व वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. एवढेच निश्चित आहे. आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो ना, त्यात हाकतून काही चुका होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांच्या चुका तर घडून गेली, पण मग त्यानंतर आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक तर बदलता येत नाही, पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. मग भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं, बाहेर पडणे तर गरजेचे असते ना, पण बाहेरून किती शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालूच असते, स्वतःचं स्वतः विरुद्ध. पण सावरून भविष्याची वाट तर चालावीच लागते, नाहीतर समाज या जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं, त्यात आणि ही पराजयाची भावना. मग मन भटकत राहतं कुठेतरी आणि आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघते आणि कोणी सावरल तर ठीक, नाही तर मग परत एकदा ते चक्रव्यूह
आणि उदासीनतेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येतील हे की नाही याची शंकाच मग माणूस जगत राहतो. फक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडतं आहे याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात. मग माळ रानावरच्या त्या शुष्क काटेरी झुडपांसारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही. मग कायम अलिप्त त्या निवडुंगासारखं असंच असतं त्यांचं आयुष्य. काही चांगल्या गोष्टी काही जणांना आवडत नाही आणि यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं. कोणी एकेकाळी या चांगल्या गोष्टी त्यांनाही आवडत नसतील, पण नंतर त्या गोष्टीचा उच्चार सुद्धा त्रासदायक वाटणाऱ्या इतपत काहीतरी घडून गेलेलं असावं. नाहीतर उगाचच का कोणी चांगल्या गोष्टींचा तिरस्कार करेल. सगळंच बेस्ट सगळ्याच आवडतं की प्रत्येक गोष्टीला एक व्हॅलिड रिझन असतं. उगाचच कोणी जगावेगळं वाटत नाही आणि प्रत्येकाला इतकं सारखं हसावं वागडावं वाटतंच की. मग एक आनंद आयुष्य कोणाला नको असतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी घडून गेलेलं असतं. त्या गोष्टीचा किंवा घटनांचा तो एकमेव साक्षीदार असतो आणि त्यांच्या अलिप्त वागण्याची कारणे त्यांची त्याला स्वतःला उत्तमरित्या माहिती असतात. मग इतरांप्रमाणे मुक्त वागण्याची इच्छा असूनही तो वागू शकत नाही, कारण त्याला त्या गोष्टीचे परिणाम कदाचित आधीपासूनच माहिती असावेत. परिणामांची पर्वा त्याला जास्त सतावते त्या मिळणाऱ्या आनंदापेक्षाही. बरेच लोक हे असं आयुष्य असं जगतात असतात. उद्या होणाऱ्या परिणामांची पर्वा करत आत्ताच्या क्षणाचा आनंद विसरून कदाचित त्यांनाही मनापासून पडत नसतं. पण नंतर होणाऱ्या परिणामांचा विचार त्यांच्यासाठी आत्ताच्या आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. कदाचित त्यांनी तशा परिस्थितीला तोंड दिले असेल. मग एकूण काय तर प्रत्येक व्यक्तीच्या ठराविक वागण्याला ठराविक कारण असतं आणि ते इतरांना माहिती नसतं, तरी स्वतःला माहिती असतं. मग तुम्ही ते सावरून जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलला पाहिजे. एखादी गोष्ट कितीही विसरायची म्हटली तरी विसरता येत नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी तिचे ठसे हे राहतातच. किंबहुना जेवढा आपण जास्त प्रयत्न करू तेवढ्या गोष्टी विसरण्याचा जेवढा जास्त त्रास होतो. ती गोष्ट विसरण्यासाठी आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत मन रमवतो, पण 24 तास एकाच गोष्टीत मन रमत नाही. एका तरी क्षणाला त्या गोष्टीची आठवण येतेच. मग एक एक करून आठवणी वारुळ्यातल्या मुंग्याप्रमाणे बाहेर येतात. मग त्यांना थोपवणं कठीण होते. पण नियतीने मानवाला आठवणींचं वरदान दिलंय. त्यातल्या हव्यास त्याच आठवणी जपता यायला हव्या होत्या. काही आठवणी न विसरण्याचा शाप पण देऊन ठेवलाय नियतीने. नको असलेल्या आठवणी विसरण्याच्या प्रयत्नातून जोपासल्या जातात. मग वेगवेगळ्या कला छंद, कोणी कविता करतं, मग तर कोणी चित्र रेखाटतं. म्हणूनच कलाकार भावनिक असतात नाही का. खरं तर या ठिकाणी विसरण्याचा प्रयत्न करत असताना पण त्या आठवणी आठवत राहतात. मग एकूणच काय तर काही गोष्टी नाहीच विसरता येत, पण या अशा न विसरणाऱ्या आठवणी आहेत म्हणून माणूस क्रियाशील प्रयत्नशील आहे आणि अशा आठवणी आहेत म्हणून माणूस जिवंत आहे. त्या विसरण्यासाठी तरी तो कला आणि छंद जोपासले जातात. नाहीतर त्यांच्याकडे कला व छंद नाहीत असा माणूस जिवंतपणेच मेलेला नक्कीच असतो आणि असा माणसाची काहीच परिकाष्ठा नसते. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी जी आपल्याला हसवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. आपलं सुख हेच त्या व्यक्तीचं एकमेव ध्येय असेल. आपण जेव्हा पण कधी आयुष्यात निराश होऊ तेव्हा तिने प्रोत्साहन देऊन आपल्याला साथ द्यावी आणि आपण तिच्यासाठी खूप स्पेशल असावे. आपल्याला जेव्हा कधी दुःख होईल तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला आठवलं की चेहऱ्यावर हसू येईल आणि आपल्यातला अल्लडपणा त्या व्यक्तीसाठी कौतुक ठरावा. मग आपल्याला प्रत्येक सुखात त्या व्यक्तीने आपल्या सोबत असावे आणि अशी व्यक्ती प्रत्येकालाच भेटेल असं नाही. ज्यांना मिळाली त्यांनी तिला आयुष्यभर जपावे आणि ज्यांना भेटली नाही त्यांनी नसलेल्या गोष्टीला मिळवण्याचा आटापिटा न केलेलाच बरा. तसंही प्रत्येकजण परफेक्ट असेलच असे नाही. त्याला मधील चांगल्या गुणांचं कौतुक करून त्याला तुम्ही परफेक्ट बनवू शकता. किंबहुना तो आपोआपच परफेक्ट होतो. एकूण काही तर परफेक्ट व्यक्ती शोधत बसलात तर आयुष्यात एकटे राहाल. पण हाही त्याला स्वीकारून पुढे गेलात तर जीवन नक्कीच सुंदर आणि परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही यातून काहीतरी बोध नक्कीच घेतला पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातील व्यक्ती या तुम्ही निवडल्या पाहिजे. जी माणसं कमजोर असतात ना त्यांच्याकडे विलक्षण असं सामर्थ्य असतं. किंबहुना या सामर्थ्यामुळेच या कमजोरपणात तरुण जाण्याची शक्ती येत असते आणि अशी माणसं मुळातच सामर्थ्यवान असतात, पण आपलं सामर्थ्य इतरांना बहाल करून ती कमजोरी झालेली असतात. आणि जसं की फुल सुगंध देऊन सुकण्याचं कमजोरपणा स्वीकारतं आणि त्यांच्या अंगी असलेल्या मूळ सामर्थ्याचं त्यांना ताकद देत असतं. या कमजोरपणात त्यांना भरपूर काही वाटत असतं. कधी कधी आयुष्य अशा एका वळणावर येऊन थांबतं की जगण्याची सगळी उमेद संपलेली असते. संकटाने तर संघच बांधलेला असतो.
मग आपल्याला हसवण्याचा मन इतकं विषण्ण झालेलं असतं की त्याच क्षणी आयुष्य संपून जावं. पण एवढ्या लवकर या सगळ्यातून सुटका झाली तर ते आयुष्य कसलं? मग कदाचित नियतीला खूप काही चांगलं द्यायचं असेल, मग आपल्याला म्हणून कदाचित एवढा त्रास अगोदर ती देत असेल. तसंही सगळ्यात कठीण भूमिका एक चांगला कलाकारच निभावू शकतो. त्यामुळे आयुष्यात जर कधी हारल्यासारखे वाटते तर घाबरू नका. कदाचित नियती आपल्यासाठी आपण विचार कधी करतोय त्यापेक्षाही जास्त चांगलं योजून ठेवत असेल, आणि त्यामुळे त्या क्षणाची वाट पहा व न डगमगता न घाबरता, आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकं सुंदर त्या नियतीने आपल्यासाठी योजून ठेवलेले असतील. आणि जेव्हा ही गोष्ट प्राप्त होईल तेव्हाचा आनंद हा गगनात मावणार नाही, शब्दातही वर्णन करता येणार नाही. म्हणून तुम्ही संयम ठेवा. देव तुम्हाला भरपूर काही देऊ इच्छित आहे आणि देव तुम्हाला भरपूर काही देईलही. फक्त तुम्ही संयम ठेवायला शिका. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जी तुम्हाला तुमच्या आनंदात विचारत नाहीत किंवा त्यांच्यावर आपल्याचा आनंदाचा परिणाम होतो की नाही माहीत नाही, पण आनंद दुःखात आहे याचा परिणाम त्यांच्यावर नक्की होतो. ती सैरभैर होतात. त्यांना वाटतं की दुःख आपल्यापासून खूप दूर असावं. आपल्यापेक्षा तीच माणसं जास्त अस्वस्थ होतात. आणि अशी माणसं आयुष्यात भेटणं म्हणजे नशीबच. हे नशीब फार थोड्या जणांना प्राप्त होतं. एवढंच आहे. कर्तव्य तुम्ही केले पाहिजे. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं. स्वतःच्या हिमतीवर तुम्ही जगायचं असतं. मागचे सारे आठवून कधीच रडायचं नसतं. भविष्याचा विचार करून जगायचे असते. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं. आणि कर्तृत्वातून माणूस घडतो हे लक्षात ठेवायचं असतं. म्हणून तुमचे कर्तृत्व कधी चांगले ठेवा. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला तिच्या गुण दोषासह स्वीकारणं आहे. आपल्या चांगल्या गुणांमुळे तर सगळेच जवळ येतात, पण आपल्यातल्या वाईट गुणांसह स्वीकारणाराच खरा साथीदार असतो. आपल्या चुकांना दुरुस्त करून आपल्याला सांभाळणारा खरा जोडीदार असतो. सुखात सगळेच वाटेकरी असतात, पण संकटात रक्त ढाळ होऊन राखण करणारा खरा जिवलग असतो. समजवणारे सगळेच असतात, पण समजून घेणारा खरा सखा असतो. ज्याच्याजवळ बोलताना कसलीही भीती वाटत नाही, आपलं स्वतंत्र अबाधित राहतं, आणि तोच तर खरा पार्टनर आणि आयुष्याचा मित्र असतो. मग सुखदुःखाचे आनंदाचे कारण, संकटाची ढाल आणि होतो जगण्याचे एकमेव रिझन तो मितवा म्हणजे फ्रेंड आपला असतो. आणि तो फ्रेंड आपण शेवटपर्यंत जपत असतो. ज्यांना ज्यांना असा मित्र लाभला त्याचं आयुष्य म्हणजे एक उत्सव आणि आनंदाचा आणि सुखाचा उत्सव असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशक्य असं काहीतरी स्वप्न असतंच. त्याच्याशिवाय जीवन जगायला मजा येत नाही. आणि ते अशक्य स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीतच माणसाला स्वतःमधल्या खऱ्या अस्तित्वाची आणि क्षमतेची जाणीव नक्कीच होते. आणि मग तो सर्व काही शोधायला लागतो. तुमच्या आयुष्यात दुःख वाटून घेणारे कितीक जण आहेत यावरून तुमची श्रीमंती ठरते. आणि काही लोक या बाबतीत अगदीच फकीर असतात, तर काही लोकांकडे ही श्रीमंती अमाप असते. एवढंच आहे, माणसाला पोटाच्या भुकेपेक्षा मनाची भूक जास्त सतावते. आणि पोटाची भूक पाणी पिऊन शमवता येते, पण मनाच्या भुकेला प्रेमाशिवाय पर्याय नसतो. प्रेमाच्या उपासमारीच्या बळी गेलेले मन अत्यंत भयानक असतं. अगोदर ते सगळ्यांकडे प्रेमासाठी विनवणी करतं, पण नाही मिळालं तर राक्षसाचं उग्र रूप धारण करतं. मग ते त्या व्यक्तीवर निर्भर आहे की तो काय करतो. अन्न आपली भूक भागवते. आपल्याला विविध प्रकारच्या अन्नातून ऊर्जा मिळते. असे म्हटले जाते की जगण्यासाठी अन्न खाल्ले जाते. एवढे श्रेष्ठ आहे हे. मग तरी पण बरेच जण अन्नाला नाव का ठेवतात. ज्याला मिळत नाही त्याला त्याची किंमत विचारावी. घरातील स्त्री अन्न शिजवताना ते अगदी प्रत्येकाला आवडावे रुचावे या तळमळीने शिजवत असते. आणि तिला कधी असे वाटले का की घरातील व्यक्ती उपाशी राहावी? नाही ना. मग जेवणात मीठ तिखट मसाला कमी जास्त झाले तर लगेच टिप्पणी करून मोकळे होतात. वरून असे म्हणणे असते की चूक घरातील व्यक्ती सांगेल ना. मग अगदी बरोबर आहे, पण ती जेव्हा ते अन्न जेवते तेव्हा तिलाही कळते की काय कमी जास्त झाले ते. मग ती चूक पुढच्या वेळी नक्कीच ती सुधारेल. पण लग्न आणि इतर समारंभातील जेवणाला नाव ठेवताना त्या अन्नदात्याचा विचार करावा, जो जर त्यासाठी आर्थिक खर्च करत असेल आणि त्याला आपल्या घरी आलेले अतिथी उपाशी राहावे कसे रुचेल. मग हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी देखील असाच विचार असू द्यावा की त्या हॉटेलचा स्वयंपाकघरात राबणाऱ्या आचारी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी तिथे राबत आहे. आपण जर त्या अन्नाविषयी हॉटेल मॅनेजरकडे तक्रार केली ना तर त्याची नोकरी नक्कीच जाऊ शकते. मग त्याला कुटुंबाला उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते. नाव ठेवताना चूक दाखवताना हे मात्र लक्षात घ्यायला हवे की ते अन्न शिजवणारा ही माणूस आहे आणि त्यांच्याकडूनही कधीतरी चूक होऊ शकते. हा,
जो कधी चुकत नसेल अशांनीच बोलावे आणि सांगावे, आणि असा जगात कुणीच नाही. देवाला कोणी नाव ठेवले तर लगेच आपण चिडतो. एवढंच काय तर देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केला तरी चिडतो. पण मग अन्न आपल्याला समोर दिसते आणि आपली भूक भागवते तरी आपण अन्नाला नाव ठेवणे कितपत योग्य आहे हे तुमच्या मनाला पटते का? मग जे अन्नाला नाव ठेवू शकतात मग ते देवाला देखील नाव ठेवू शकतात. एवढेच त्यांचं कॉन्फिडन्स वाढत असतो. एखादी व्यक्ती पूर्ण समजण्यासाठी त्या व्यक्तीच्या जागेवर उभं राहून पाहावं. दुरून डोंगराचा आकार समजतो, टेकडीवरच सौंदर्य नव्हे. वरपर्यंत चालत जाल तर सभोवतालचा निसर्ग समजेल. तसंच माणसाचंही तटस्थ, एकेरी, मीच बरोबर, अट्टहास हेच विचार जास्त, तकलादू जितकी आत्मीयता जास्त तेवढी समजून घेण्याची प्रयोगता तीव्र असते. देवळात घंटेचा आवाज येतो, ती नाजूक किणकिणते, डोळे मिटले जातात आणि ती निनादून प्रसन्नपणे कानात गुंजारून करत असते. प्रार्थना सफळ होते, सात्विक भाव रुजतो आणि व्हायब्रेशन क्रिएट होतात. मग वातावरण सजीव करण्यात घंटा निमित्त ठरते. आपणही आपल्या परीने दुवा बनावं आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद व समाधानाचं पेरण्याचं. संगीत घट्टेचं असो व आयुष्याचं, फक्त हवी तशी मैफिल रंगवता आली पाहिजे आणि चिलकाल स्मरणात राहिली अशी पाहिजे. आणि मग तसं आपण जीवन जगलं पाहिजे. आता अंतःकरणातील देवपण किती लोकांमध्ये आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता ना याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता ना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बरं, माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळत असतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाहीत गेलात ना तरी चालेल. पण तुमच्या हृदयातला मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही नक्कीच दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात नक्कीच ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा श्री स्वामी समर्थांना आणि दुसरा आपला अंतरात्म्याला. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच नक्कीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण असतं आणि दोन अंतःकरणातील देवपण असतं. हे संपलं की माणूस संपला म्हणून समजा. म्हणून या गोष्टी जपायला शिका. जिवंत राहण्यासाठी जेवढे अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढेच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील बनवतात, विरोधक कायम आपल्यात सतर्क आणि सावधान बनवतात. आणि हे दोघं मिळून आपल्याला प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करत असतात. आणि या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही. समाज फुकटात यांना तुम्हाला देऊन टाकतो. त्याच्यावर चिडू नका, त्यांचे कायम स्वागत करा. कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे हे अधुरे नक्कीच आहे. कारण तुम्हाला स्पर्धक नसला तर मग तुम्हाला कोणाशी लढायचं हेही माहीत नसणार आणि तुम्ही कोणाशी लढू देखील नाही शकणार. एवढंच सोपं आहे हे. मित्रांनो, प्रार्थना तुम्ही स्वामींना करायची आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना आणि तू विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा आम्हाला ध्यास दे. सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी हरवले. आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती. साधना करीते तुझी जे नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. तेव्हा त्या राहो सदा रंध्रागुनी संवेदना. धन्मांतल्या रुद्रीरास या खलवेदनेची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीतीना हिती भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखाटे या बळ दे नवे झेपावया आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा आम्हाला ध्यास दे. कर्ण ओळखीचा वाटतो, कवच कुंडल गमावलेला ठरून हरलेला. सामान्य माणसाच्या फार जवळ जाणारा वाटतो. तुमचा आत्मविश्वास काढून घेतला आणि वागण्याच्या पद्धती बदलून टाकल्या की तुमचं वेगळेपण काढून घेतल्यासारखंच आहे. मग आपल्याला निसर्गदत्त मिळालेल्या गोष्टींचं आपण गार्ड आहोत हे न समजून घेताच आपणही उदार मनानं उतरवतो सारं. आता रणांगण तेच असतं. योद्धेही फक्त त्या जोरावर मिजाज असते. ती कवच कुंडल आपण डोळे झाकून विश्वासलो त्याच्या सुपूर्द असतात. सारं आकळून करणं होणारा सामान्य माणूस जवळचा वाटतो, तुमच्या आमच्यात दिसतो आणि तो ओळखीचा वाटत असतो आणि आपण त्याच्याशी कंपॅरिझन करू शकतो. मित्रांनो, या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगद निघून जातात. काही प्रवाहांची गती दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवासांची काही काळ भेट होते आणि वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळीच गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळेच ठरवलेले असते.
आणि काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहांना वेगळा वेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित, पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाहाला उगीचच कोरडेपणाची जाणीव होत राहते. पण एक गोष्ट सलते, तीही हे सर्व प्रवाह शेवटी एका सागरात येऊन त्यांच्या यथांग सांगतेत असीम काळाकरता विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा नक्कीच करावी लागत असते. एक शून्य मी. आणि मुळात ज्या गोष्टीला अर्थच नसतो, प्रथमतः ती गोष्ट दुनियेच्या नजरेत आणखीन पाडली जाते. त्यानंतर त्या गोष्टीला आधारांती उभं केलं जातं. मग त्याची किंमत जगासमोर मांडली जाते. शून्याच्या बाबतीतही तसंच आहे. एक समोर एक तुम्ही किती शून्य लावाल तेवढी त्याची किंमत वाढत जाते. आणि ही गोष्ट पटवून देण्यासाठी शून्याची काही किंमत नाही, ही गोष्ट अगोदर पटवून दिली पाहिजे. आणि एकंदरीतच काय तर पोपटांनी खाल्लेला पेरू गोड असतो, किंवा त्याला गंधावरून समजतं की हा पेरू गोड आहे. याचा जसा युक्तिवाद केला जातो, तसंच युक्तिवाद आपण एक शून्य आहोत ही गोष्ट ठळकपणे निदर्शनास आणण्यात केली जाते. आणि याची प्रचिती आपल्या सर्वांनाही आलीच पाहिजे. आणि कधीच गर्व आणि अहंकार आपण नाही केला पाहिजे, त्याने सर्व आपलं काही नष्ट होऊ शकतं. समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. शंकेला जसा इलाज नसतो, तसा स्वभावालाही औषध असतं. मग चरित्रालाही कधीच प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कधी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं स्वतःच्या वरच्या विश्वासाची, आणि तो विश्वास तुमचा अटळ राहायला हवा. माणसाच्या स्वाभिमानाला जेव्हा ठेस लागतो, त्याच्या व्यक्तिमत्वावर जेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा समाजाला त्यांच्याकडून काही देणं लागतं आणि त्यातून ती व्यक्ती आपले विचार प्रकट करायला लागते. यालाच समाजमान्य भाषेत आपण तत्वज्ञान म्हणतो. आणि हे काही नसून सध्या परिस्थितीत येत असलेले अनुभवाचे बोल असतात. आणि हे किंवा असे अनुभव प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी जरूर येतात. आणि त्यामुळे एखाद्याने बोलून गेलेल्या अनुभवाची किंमत आपल्याला जास्त वाटायला लागते. आणि ओढवलेली परिस्थिती जितकी बिकट असेल ना, तितकी समाजाची वैर टोकाची होऊन जाते. समाजरूपी रंगमंचावर असे तत्वज्ञान देखील एवढेच गडद उमटत असतात. एवढंच खरं आहे, जेव्हा सूर्य एकाच दिवशी 2 तिथी पाहतो, तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात. अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीयांचा तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून तिला अक्षय तृतीया म्हणतात. आणि आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधी क्षय होत नाही. आणि अशी अनुभूती आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या भविष्याच्या दृष्टीने नवीन संकल्प तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी केला पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पकडूनही तो सुखाचा व्यापार करतो, त्याला जीवन जगणे म्हणतात. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तसं जगता आलं पाहिजे. आणि आयुष्यानुसार आपल्याला वळता आलं पाहिजे. जसं आयुष्य आपल्याला वळवतं तसं आपल्याला वळता आलं पाहिजे. एवढंच आहे. आपल्या मनाची ताकद असायला पाहिजे. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ आणि दुपारचं जेवण. आणि मग हेच परत परत आपल्यासोबत अनुभवायला लागतं. आणि ते आपल्याला दररोज करायला लागतं. प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव व्यर्धारा घालताना नक्कीच सापडेल. माणूस लहान असो मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याची नांगी सारखी डंक करीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. आणि ही भावना शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो. आणि जोपर्यंत असा अहंकार जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार? मग अवदासीन कमी कसं होणार? मग अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो हसला तो अमृत प्यायला. हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वस्त आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो. हा अडथळा दूर कोण महत्वाचं? आणि कधीच ह्याला सहजायोग म्हणतात. मग हा अहंकार मिटला तर जीवन प्रत्यक्ष क्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. आणि राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगा स्नान घडेल. तुम्ही जिथे जिथे विहार कराल तिथे तिथे ते तीर्थस्थळ होईल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही गर्व अहंकार अजिबात करू नका. मित्रांनो, कुणास ठाऊक, माणसं येतात माणसं जातात, पण काहीच माणसं मनात राहतात. बाकी सर्व जवळ असूनही दूर राहतात.
अनेक विचार दर मिनिटाला येतात, पण काही विचार कृत्रिम राहतात. बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात. एवढंच आहे. कुणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातात, तर कुणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपला फायदा घेऊन पाहतात. बंधने तर खूप असतात, पण त्यांना पाळणारे खूप कमी लोक असतात. असंच असतं मित्रांनो. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्यात कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो तेव्हाच संपतो. मग कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. म्हणून एवढंच बोलून तुम्ही तुमचं आयुष्य परत चांगल्या प्रकारे चालू करू शकता. आता काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. एक होता शिकारी. त्याने एका शिकारी कुत्रा खरेदी केला आणि तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा स्वतःवर डोळ्यावर विश्वास बसेना. आपल्या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिले आणि त्यांनी काही बंदकं मारली आणि शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करीत असं शिकाऱ्याला वाटलं, पण मित्राने काहीच विचारलं नाही. घरी परत येताना शिकाऱ्याने विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिलं, होय, एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. मग काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या नसतील तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार याची त्यांना चिंता वाटते. आयुष्याचा बराचसा काळ ते कुरकुर करण्यात घालवतात. अंधार किती पडला आहे हे पाहण्यासाठी दिवे घालवतात आणि आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे नेहमी शोधत बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात आणि उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याचा आपण आजारी पडू अशी भीती त्यांच्या त्रास देत असते. परिस्थिती आणखी बिघडेल आणि अशी अपेक्षा करूनच थांबत नाहीत, तर समोरच्या गोष्टी बिघडून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात आणि सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाशतो, अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टीकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटींचा हिशोब करतात आणि कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही ही माहिती असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करत असतात. आशावादी कोणाला म्हणावे? आता मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनशांती ढळणार नक्कीच नाही. आणि एवढे मनापासून तुम्ही दृढ राहिसले पाहिजे. आणि दृढपणा तुमच्यात आला की समजा तुम्ही भरपूर काही मिळवू शकता. भेटणाऱ्या माणसाची आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा आणि ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्यांच्या यशाबाबतीतही दाखवा आणि भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत असत मुखाने करा. स्वयं सुधारण्यासाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही. इतके मोठे बना आणि इतके उमद्या मनाचे व्हा की सुध संताप, रागलोभ याचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावून घ्या आणि आपल्यापैकी प्रत्येकाला आजचे काम उद्यावर टाकण्याची खोड असते आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाची पाळी आली आहे. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीच लागते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळे होतो. कुठलंही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भगदाड पडलेले गळकी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. आणि तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमान काळात जगण्याची प्रत्येक गोष्ट आज नव्हे तर आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यास्तानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि एक दिवशी काही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला. एवढंच झालं. म्हणून उद्या करण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असं म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो आणि शिक्षण संपल्यावर
हेच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची मजबूत समज असते. नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीसाठी भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारे आयुष्य आज चिमटीतून निसटून गेलंय आणि मी विचार करतोय, विलक्षण करतोय असे मोठे मोठे शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्यांचा विचार चालूच असतो. विश्लेषणही चालूच असते. विश्लेषणाच्या किंवा विचारांच्या अंधार्ग वायूने आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. दिरंगाई करण्याचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात, मी तयारी करतो आहो आणि 1 महिना जातो, 6 महिने त्यांची तयारी चालूच असते आणि सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. हे सबबी सांगतच राहतात. आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे. तुम्ही कुठल्या तत्वज्ञानाचे अन्वय आहात हे महत्त्वाचे नसते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो आणि आपल्या अस्तित्वाच्या स्थळकाळाविषयी काय म्हणता येईल. आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नांचे उत्तर होय आणि आत्ताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर आपण उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं असतं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असे नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं नव्हे काय. मग सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याचा सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं असतं, मी असं करायला हवं होतं, मी ते करू शकलो असतो, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. एक गोष्ट निश्चित दिरंगाई करण्याचा कितीही मोह होत असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाही. मी हे काम कधीतरी करीन असं म्हणणारा माणूस ते काम कधीच करू शकत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधीच सर्व काही आलबेल असेल अशी अपेक्षा करतात, पण असं कधीच घडत नाही आणि सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात. ही मोठी दुःखाची गोष्ट होय. म्हणून दिरंगाई करणे थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आत्तापासून टाळा आणि कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. आयुष्यात जे मिळालंय त्याचा विचार करा आणि अडचणींचा पाढा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. आणि एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली अशा कथा आपण ऐकतो. पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग व अंध व्यक्तींची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक याला तयार होतील. आणि जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रार करण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. खरं पाहता ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखांची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा आणि याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ गैरअर्थ निघत असेल तर तो योग्य संदेश पोहोचवण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावल्यात असे होईल. मग एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टरची गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते आणि त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने तर वर आलं. डॉक्टरने दुसरे गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि समोरच्या डोळ्यांसमोर त्या गांडुळाचं विघटन झालं. मग आपलं शरीरवरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरने त्या लोकांना विचारलं. मागून एक माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंतर होणार नाहीत. आणि त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता? अर्थातच नाही. मग एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावता जातो याचे हे उदाहरण आहे. म्हणजेच जे सांगितलं जाते ते आपण ऐकत नाही आणि त्यातला आपण सोयीस्कर तेवढंच ऐकतो. आपण बोलण्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. मग आपणाकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारख्या असतात. आपण या खुप्त खजिन्याच्या मग हा खजिना आपण याचा विचार करायला हवा. सतत शिकत राहा. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळांतून व महाविद्यालयांमधूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्रांच्या निमित्ताने अनेक देशातील लेखक जात असतात. मग श्रोत्यांचा प्रश्न असतो, शाळा व महाविद्यालय यातून आपल्याला खरोखर शिक्षण मिळतं का?
मग काही लोकांना मिळतं पण बहुतेकांना मिळत नाही, असं खरं उत्तर श्रोते देतात. मग शाळा कॉलेजतून भरपूर माहिती मिळते. अर्थात शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याचबरोबर शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो, तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो. खरे म्हणजे मनावर सुसंस्कारानं करू शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते आणि आपली कार्यालय, घरदार सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजाचा पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवा. आणि त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता याचा संस्कार करणाऱ्या साक्षरतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यासारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण होय. आणि केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्य शिक्षण अधिक गरजेचं असतं. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शैक्षणिक पदव्या मिळालेल्या माणसापेक्षा चारित्र्य संपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते, असं मला वाटतं. चारित्र्य आणि नीतिमूल्ये यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत, कारण यावेळी मुलांच्या मनाची पाठी कोरी असते. मूल्यहीन शिक्षण खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन्ही घटनांना प्रक्षेपित करतं. आणि एखादा अशिक्षित चोर मालगाडीतील माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच हडप करू शकेल. मग सध्याची विद्यापीठे अतिकुशल पण असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणांच्या पुढे जीवनमूल्यांची चौकटी ठेवली जात नाही. खरं म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोगी करण्याची क्षमता असणं. फारसं ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिक्षणासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिक्षण. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्यरीत संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. आणि शिक्षणाने निर्णय क्षमता येतच असे नाही. मग रस्त्याच्या कडेला सामोरे विकणाऱ्या त्या समोसे विकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्रे वाचत नसते, आणि तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकत नसते, आणि त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसते. पण रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने ते समोसे विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्यामुळे त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला, आणि तो नुसताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटले, आता मोठी मंदी येणार आहे आणि याची तुम्हाला कल्पना आहे का? वडिलांनी उत्तर दिले, नाही, पण तू मला समजून सांग. चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहूनही खराब आहे. या कठीण काळातही आपण मनाची तयारी केली पाहिजे. आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेने ज्ञान मिळवतो, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून सामोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं आणि दुकावरील पाटी काढून टाकली. आणि हळूहळू त्याचे गिराईक कमी होऊ लागले आणि गेले. विक्री कमी होऊ लागली तेव्हा तो मुलगा म्हणाला, तुमचं बरोबर होतं, खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस, हे फार छान झालं. या गोष्टीपासून आपण कोणता बोध घ्यायचा? मग पुष्कळदा बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यामधील फरक आपल्या लक्षात येत नाही. एकदा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतीलच असे नाही. सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर करा. औपचारिकरित्या शिक्षण असो वा नसो, कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते, नवे होतेच, मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील 5 गुण असायला हवेत. चारित्र्य, बांधिलकी, दृढ विश्वास, विनम्रता आणि धैर्य. अनेक व्यक्ती ज्ञानसंपन्न असतात, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या दिसतात. कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करणे हे बुद्धीचे लक्षण होय. क्षमता म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य आहे. सक्षम असणं म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा व क्षमता असणं. कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावा लागणारा दृष्टिकोन म्हणजे इच्छा होय. अनेक जण कुशल असूनही सक्षम ठरत नाही. योग्य दृष्टिकोनाअभावी क्षमता निरर्थक ठरते. आणि कुठल्याही विद्यापीठाचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदे शिक्षण देणं हे नव्हे, तर खरं शहाणपण शिकवणं. केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे, तर खरं चारित्र्य घडवणं असतं. आणि ते चारित्र्य त्यांनी घडवलं तर मग त्याचं शिक्षण अगदी चांगल्या प्रकारे होत असतं. मग मित्रांनो, अशा प्रकारे त्याप्रकारे त्याच्यावर शिक्षण हे आपण करत असतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या जीवनशैलीत तुम्हीच कधीच बदल करू नका आणि नेहमी सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करा. आता आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? आता
आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःविषयीच्या प्रतिष्ठेची आणि अस्मितेची जाणीव. आपल्याला आंतरिक बळाची जाणीव झाली तर आपल्या कामात सुधारणा होते आणि घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपले संबंध सुधारतात. आज जग अधिक सुंदर वाटू लागते आणि याचा काय कारण असावं? मग आपल्या मनातील आत्मप्रतिष्ठेची भावना आणि आपलं वर्तन यांच्यामध्ये सरळ संबंध असतो आणि आपण जसे वागतो तसंच आपल्यासोबत होत असतं हे आपल्याला कळायला लागतं. आणि जे आपल्याला कळायला लागतं मग आपण त्यानुसार आपली कामं ही चांगली करत असतो. नकारात्मक प्रभावापासून नेहमी दूर राहायला हवं. आजचे युवक मोठ्या माणसांचे वर्तन आणि प्रसार माध्यमांमधून खूप काही शिकत असतात. त्यांच्यावर समवयस्कांचा प्रभाव पडतो आणि समवयस्कांचा प्रभाव केवळ किशोर वयातच पडतो असे नाही, तो प्रौढ वयात देखील आढळतो. स्पष्टपणे नकारात्मक प्रभावांचा दूर सारण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी नसते अशा माणसाच्या ठायीस अर्थातच आत्मप्रतिष्ठेचा अभाव असतो आणि मग त्याला सगळं नकारात्मक हे दिसू लागतं. मग तो नकारात्मक विचारही करू लागतो. म्हणून तुम्ही फक्त सकारात्मक विचार केला पाहिजे आणि सकारात्मक गोष्टी या आत्मसात केल्या पाहिजे. जेवढं जास्त तुम्ही सकारात्मक गोष्टी आत्मसात कराल तेवढे तुमच्या मनासाठी व तुमच्या जीवनासाठी हे चांगले असते. कारण तुम्ही सकारात्मक गोष्टी या आत्मसात केल्या तर तसेच तुमच्यासोबत तुमच्या आयुष्यात घडत जाते आणि मग चांगल्या गोष्टी घडत गेल्यामुळे तुम्हाला सर्व काही चांगलेच दिसायला लागते आणि चांगलेच वागायला लागते आणि त्यानुसार तुम्ही सर्व कामे ही चांगल्यारीत्या पार पडतात आणि मग तुम्हाला काहीच सुचत नाही. तुम्हाला फक्त एकच सुचते की सकारात्मक विचार. म्हणून मनात कधी कोणाविषयी खंत ठेवू नका आणि फक्त स्वामींविषयी प्रेम ठेवा. जेवढे जास्त स्वामींविषयी तुम्ही प्रेम ठेवाल तेवढे जास्त तुमच्यासाठी चांगले ठरेल. आणि स्वामींविषयी प्रेम ठेवलं आणि स्वामींची सेवा केली तर तुमचे सगळे चांगले होईल आणि तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. म्हणून मित्रांनो, निर्मळ मनाची भक्ती स्वामींना नेहमीच आवडते आणि अशी भक्ती तुम्ही नेहमीच करायला हवी. चला तर मग नेहमी दररोज स्वामींचे नामस्मरण जरूर करा. आणि एवढे बोलून मी इथे हा व्हिडिओ संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. मित्रांनो, चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.